आपण पाहणार आहोत। तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहणार आहोत वारदुल संघाचा हार्ड हिटर फलंदाज जयवन महेश तर पहिलाच बॉल घेऊन येतोय वाशविली संघाचा गोलंदाज निखिल पाटील 10-12 पावलांचा रनअप। इथे मात्र पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय आणि चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि एक पहिला धक्का बसतोय वारदोली संघाला। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर एक मिड विकेट आणि दुसऱ्या बाजूला गेला तर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेत। इथे मात्र फुलटॉस पद्धतीने चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय लॉंगच्या दिशेने। त्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। या 2 धावेनं वारदोली संघाचं मात्र अकाउंट ओपन झालंय। एक बाद 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। पहिलं षटक प्रगती पथकावर आपल्याला पाहायला मिळतंय, पॉवर प्लेचं षटक। यावेळी पुढचा बॉल इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न आहे परंतु चेंडू जातो। इतर संधी होती परंतु अडचणीत सापडला फलंदाज पंकज। धावचीच्या स्वरूपात बाद झालाय, दुसरा धक्का बसतोय तो वारदोली संघाला। पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच आल्या परंतु त्यानंतर सुद्धा कमबॅक पाहायला मिळाला। तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेट मिळाली। इथे मात्र उडवलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून। पहिला सेंचुरी देणारा षटकार येतोय जयवन याच्या बॅट मधून वारदोली संघाला।
तर सौरभ याच्या हातामध्ये चेंडू सोपवला नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 विकेट नक्कीच मिळवल्या निखिल यानं आणि 8 धावांचं योगदान त्यानं दिलं तर दुसरे षटक घेऊन येतोय सौरभ 10-12 पावलांचा रनअप यावेळी उजव्या हाताचा फलंदाज इथे मात्र चेंडूला उडवलंय चेंडू थांबणार नाही चेंडू जातोय कव्हरच्या वरून येतोय दणदणीत षटकार जास्त फटका आपल्याला पाहायला मिळाला पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर इथे मात्र पुन्हा एकदा उडवलंय चेंडू जाणार वळून बाऊचा चौकार आणि या 4 धावांना पुन्हा एकदा धाव फलकात बॉल सरळ राईट साइडला वरती बघ काय फलंदाजी पाहायला मिळाली मयूर याची पहिल्या चेंडूवरती षटकार लगेच दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि वैयक्तिक तो 2 चेंडू आणि 10 धावांवरती खेळतोय मयूरला पुढचा बॉल यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा चेंडू उडवलाय चेंडू जाणार कव्हरच्या वरून येतोय पुन्हा एकदा दणदणीत इथे मात्र पुढचा बॉल दाबाला रमव लोर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता चेंडू जातो बॅकवर्ड रिझन मध्ये त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अशा रीतीने चेंडू जातो सीमारेखा पलीकडे चौकार आणि या 4 धावेने धाव फलकात वाढ होते धाव फलक जाऊन पोहोचलं अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागल्यात इथे मात्र बॉकल पद्धतीचा चेंडू होता परंतु या चेंडूला मात्र सन्मान दिलाय या सन्मानाच्या बरोबर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 28 धावा 2 गडी नक्कीच बाद झालेत वारदोली संघाचं परंतु पूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतले पंकज आणि मयूर या फलंदाजांनी यावेळी चेंडू हवे बराच काल आणि सुरेख झेल फलंदाज मात्र बाद होईल मयूर तिसरा धक्का लागला जातोय टीम वारदोली संघाला नक्कीच 20 धावांचं योगदान मला तर वाटतं सौरभ याने दिलं 1 विकेटचं पतन त्याने मिळवले टोटल रन आपण जर पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती लागल्यात आता मात्र नौका फलंदाज मात्र
आलाय तो समाधान वैयक्तिक पहिला आणि सांगते तिसरा षटक घेऊन येतो वाशिवली संघाकडून जीवन याच्या हातामध्ये मात्र यावेळेस चेंडू सोपवला जातोय जो सलामीला आलेला जैवन तो अजून मात्र क्रीज मध्ये शेष आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडूला खेळून काढलंय जमीन लगतचा फटका नक्कीच होता त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट केली गुड रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली नक्कीच 3 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला असले तरी आता मात्र पूर्ण जबाबदारी मला तर वाटतं या जैवन याच्या खांद्यावरती असेल कारण 50 ते 60 धावा जमवणं खूप गरजेचं असेल टीम वारदोली संघाला जीवनचा पुढचा बॉल यावेळेस चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय बॅटची एक घेऊन मागच्या बाजूला त्या ठिकाणी मात्र त्या चेंडूवरती मिळाले ते सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा मात्र खेळ संपलाय आणि या पुढचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आपण यांचा गोड आवाज आपण नक्कीच ऐकतो तो आमच्या जांभील गावातील पवन गायकर मी यांना विनंती करतोय की आपण याच्या पुढचं धावतं वर्णन ऐकवतोय नमस्कार खूपच सुंदर गोलंदाजी करतोय जीवन आपल्या संघासाठी 3 चेंडूमध्ये 3 धावा आणि 1 विकेट वाशिवली संघाकडून खूपच सुंदर गोलंदाज जीवन नवीन जाणारा फलंदाज म्हणजे प्रदीपचा पुलटच पत्रीचा चेंडू काय फारसा समजला नाही चेंडू जात आहे खूप सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला वारदोली संघाकडून 32 धावा कुठून काढल्यात पाहूया जीवनचे शेवटचे 2 चेंडू स्ट्राईकला असणार तो म्हणजे डावखुरा हाताचा फलंदाज जयवन सुंदर पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात इथं मात्र क्षेत्ररक्षण कोणतीच चूक करत नाही या चेंडू मिळते फक्त आणि फक्त 1 धाव या 1 धावीने संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे 33च्या घरामध्ये जीवनचा शेवटचा चेंडू असणार स्ट्राईकला खेळणार तो म्हणजे प्रदीप पाहूया शेवटचा चेंडू स्ट्राईकला असणार प्रदीप पलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र काही फारसा समजलं नाही आणि इथं मात्र क्षेत्ररक्षण कोणतीच चूक करत नाही या चेंडू मिळते फक्त 1च धाव पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव बलका धावा जाऊन पोहोचलं ते म्हणजे 34 पाहूया शेवटचा हाणामारीचा षटक कोण घेऊन येतोय वाशिवली संघाकडून तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत होतं म्हणजे प्रवीण शिंदे खूपच सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला वारदोली संघाकडून 34 धाव संख्या धावफलकावर झाल्यात प्रवीण शिंदे 4था गोलंदाज
खूप सुंदर चेंडू आणि इथं मात्र विकेट होते मिळते प्रवीणाला पहिल्याच चेंडूवर पहिलीच विकेट. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रवीण याच्याकडून. फलंदाजाला फारसा चेंडू काय समजलं नाही आणि मात्र इथं यष्टा उद्ध्वस्त केल्यात. नवीन जाणारा फलंदाज तेजसला आपल्या संघासाठी काहीतरी करावे लागेल. 50+ अशा धावसंख्यावर पोचवायला लागतील वारदोली संघाला. पाहूया दुसरा चेंडू प्रवीण्याचा तेजससाठी. नवीन फलंदाज तेजस. पाहूया काय करता आपल्या संघासाठी. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण काही चेंडू पर्यंत पोहोचत नाही आणि इथं मात्र मिळते ना मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 35च्या घरात. पुन्हा एकदा आपत्तीचा चेंडू येतो षटकार. 7 धावांनी संघ जाऊन पुढे जाऊन पोहोचले तो म्हणजे 41. हॉलेंडर काल्या बॉलान शेवटचा 3 चेंडूंचा खेळ बाकी. डावात सुंदर फटका पाहायला मिळतो आपल्याला. जयवन याने 7 धावा करतात आणि संघ जाऊन पोहोचतो म्हणजे 41च्या घरात. आता मात्र येणारे 3 चेंडू असणार. आता जयवनला कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा यारकर पद्धतीचा चेंडू काय फारसा जमला नाही. इथं मात्र 2 धावा कंप्लीट होतात का नाही पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आणि इथं मात्र सहज चतुर्थीने 2 धावा कंप्लीट केल्यात त्या म्हणजे जयवन आणि तेजस याने. पाहूया चौथा चेंडू स्ट्राईकला. पुन्हा एकदा जयवन डावखोरा त्याचा फलंदाज. पंच आमच्याकडे बोलतात व्हाईटचा इशारा करतात. 1+ सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 44च्या घरात. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला खेळणार जयवन. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीचा चेंडू. इथं मात्र मिस फील्ड होते. खूप गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं वासवली संघाकडून आणि इथं भेटतात 4 धावा. इथं मात्र 4 धावे मिळतात आणि 4 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे 48च्या घरामध्ये. आता पाहूया शेवटचा चेंडू. शेवटच्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. स्ट्राईकला पुन्हा एकदा जयवन. खोदून काढला चेंडू आणि मात्र इथं फलंदाज होते बाद.
आणि टार्गेट असणार तो वाशिवली संघासमोर 49चा. मोठ्या प्रमाणावर ओहो यावेळेला दांडी या पहिला चेंडू पंकजसाठी. इथं मात्र क्षेत्ररक्षण चूक करतोय, पंकजला भेटते ती म्हणजे जीवनदान. खूप गचल्याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं वारदोली संघाकडून.
पाहूया दुसरा चेंडू पंकजसाठी. खणखणीत मारलाय षटकार, कॅच सोडली आणि मॅच सोडली. पंकजच्या बॅटमध्ये दमदार षटकार. दोन चेंडू 6 धावा. पाहूया तिसरा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण चेंडू घाले आणि इथं सहजरित्या झेल टिपले म्हणजे पंकजाची. इथं मात्र पंकजच्या पारीचा अंत होतोय. पंकजची जागा भरून काढण्यासाठी नवीन येणारा फलंदाज म्हणजे वाशवली संघाकडून सौरभ सालुंके. पुन्हा वापसी केली गोलंदाजाने. पंकजची विकेट मिळून दिली तर आपल्या संघासोबत. पाहूया चौथा चेंडू. स्ट्राईकला खेळणार सौरभ. पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण चेंडू घाली, कोणती चूक करत नाही. दुसऱ्या अटेम्प्टला झेल बाद होत, झेल टिपले ती म्हणजे खूप सुंदर झेल पाहायला भेटले आपल्याला. आल्या पावरी मागे जात होतो म्हणजे सौरभने आपल्या संघासाठी काही फारसं केलं नाही. आत्ता मात्र नवीन फलंदाज जातो तो म्हणजे वाशवली संघाकडून अक्षयला आता काहीतरी करायला लागेल आपल्या संघासाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय आणि स्लिपमध्ये चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी काय झेल पकडला जातोय. पहिली हॅट्रिक आपण पाहतो या स्पर्धेमधली समाधान या गोलंदाजाकडून. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला आणि फक्त 6 धावांचं योगदान मात्र या गोलंदाजाने दिलंय. अतिशय सुंदर आणि काय तिकीट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती जाते या स्पर्धेमधली. आता मात्र शायकर एंड वरती आपण पाहतोय एक नौका फलंदाज निखिल. समाधानी आता पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र या ठिकाणी फिरवलंय. धावफलकावरती धावा लागला जात आहेत त्या 6 धावा. आता येणारे 18 चेंडू आणि विजय करता 43 धावांची गरज.
43 धावांची गरज असणारे टीम वाशिवले संघाला पंकज शिंदेच्या विकेट नंतर आता पूर्ण जबाबदारी मात्र आले ती दीपक आणि निखिल या फलंदाजांवरती। तर नौका गोलंदाजी मार्कवर येतोय वारदोली संघाकडून। गोलंदाज गोलंदाज मयूर वैयक्तिक पहिल्या साठी दुसरं षटक घेऊन होते मयूर आणि या ठिकाणी काय गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती त्रिफला चित केला जातोय। तिसरा धक्का मात्र बसला जातोय टीम वाशिवली संघाला। चौथ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं। आता मात्र नौका फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जीवन शिंदे। चला मोह संघाचा संघनायक आणि रिस संघाचा संघनायक टॉस साठी यावे सामनाच्या कक्षामध्ये। आता मात्र पूर्ण जबाबदारी असेल जीवन शिंदेवरती या येणारे काही चेंडू आणि विजयासाठी या 43 धावांची गरज असताना यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली। उजव्या एसटीच्या कुपा बाहेरून जाणारा चेंडू पंच गणेश सरांचा वाईटचा इशारा नक्कीच आला आणि या एका धावेनं मात्र धावफलकात वाढ होते। धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 7 या अंकांवरती। 7 धावा धावफलकावरती लागल्या। 4 विकेट मात्र आतापर्यंत गमावल्यात वाशिवली संघानं। या ठिकाणी मयूरचा चेंडू मात्र खेळू काढलाय। चेंडू थांबणार नाही। चेंडू जातोय मिड ऑनच्या वरून येतोय दणदणीत षटकार। या ठिकाणी जर पाहिलं तर लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण या सामन्यांचा आपण आनंद घर बसल्या घेऊ शकतो आणि आपलातून फलंदाजी पाहायला मिळाली। जीवन शिंदे याच्या बॅट मधून आलेला हा घणाघाती प्रहार आणि या चेंडूवर हल्ला चढवला जातोय आणि या 7 धावांवर धावफलक जाऊन पोहोचले होते 13। इथे मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी धावचीत होण्याची संधी आणि फलंदाज मात्र बाद झालाय आणि पंचांचा सोर चेंडूचा इशारा आलाय आणि 1 धाव नक्की धावांत मिळेल आणि या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचले होते 14 या अंकांवरती। विकेट नक्कीच मिळाली। एकेरी दुहेरी धावा घेणं मात्र कठीण झालंय। बांधून पूर्णपणे ठेवलंय परंतु या गोलंदाजाकडून दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली। यानंतरचा सामना आपण पाहतोय रिस आणि मोह या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय। आता मात्र पूर्ण समीकरण बदलला जातोय। येणारे काही चेंडू आणि जिंकण्यासाठी येणार काय चेंडू 35 धावांची गरज असताना यावेळी उडवलाय आणि काय झेल येतात त्या ठिकाणी सोपा झेल मात्र सोडलेला आहे आणि जीवनदान नक्कीच जीवनला मिळालंय या चेंडूवरती। 1 धाव नक्कीच मिळाले आणि या एका धावेनं धावफलक वाढत आहे। धावफलकावर जाऊन पोहोचलंय ते अद्याप 4 बाद 15। अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल
34 धावांची गरज असताना आणि यावेळी उडवलाय. पुन्हा एकदा झेल होण्याची संधी होती परंतु त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्ट्रेट जाऊचा फटका नक्कीच होता आणि त्या चेंडूवर आलाय दणदणीत चौकार. या 4 धावेनं धावफलकात वाढ होते. धावफलक धावून पोहोचलं ते 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगती पथकावर असताना अद्याप 4 चेंडूचा खेळ मात्र संपला आणि 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या ठिकाणी पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार परंतु त्या ठिकाणी सेफ लँडिंग चेंडू झालाय आणि एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या ठिकाणी निलेश गावडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. एकवीस धावा धावफलकावर लागल्यात. या चेंडूत या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. समोर फलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन जातोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात मात्र या ठिकाणी या चेंडूवरती मिळते ती विकेट आणि या विकेट नंतर दुसऱ्या षटक संपण्याचा इशारा आलाय आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजय करता 28 धावांची गरज असणार आहे. तर यानंतरचा आपण सामना पाहणार आहोत. एका बाजूला असेल मोह आणि दुसऱ्या बाजूला असेल रिफ. तर या दोन्ही संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करतील आमचे दामिली गावातील ज्येष्ठ नागरिक निलेश गावडे. मी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या दोन्ही सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर येणाऱ्या 12 चेंडू आणि विजय करता 28 धावांची गरज आहे. आता मात्र स्ट्रायकर एंडवरती येतोय जो घणाघाती प्लेअर आहे त्याने अद्याप वैयक्तिक मला तर वाटतं दोन चेंडूचा मात्र खेळ केला आणि 7 धावा आतापर्यंत कुठून काढल्यात आणि त्याच्यावर मात्र पूर्ण जबाबदारी असणार आहे टीम वाशिवली संघाची. येणारे 12 चेंडू विजय करता 28 धावांची गरज असणार आहे. तेजस टू जीवन. तेजस आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू येतो मागच्या बाजूने. त्या ठिकाणी संधी नक्कीच होती परंतु त्या चेंडूवर मिळाली ती सिंगल. चेंडू नक्कीच बॅटची एज घेऊन मागच्या बाजूला आला होता आणि या सामन्यात रिस्क संघ नाणेफेकीचा कौल नक्कीच जिंकलाय. आपला निर्णय कळवत आहे. आता येणारे 11 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे टीम वाशिवली संघाला. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ सुद्धा अतिशय एक पनवेल भागातील संघ. या ठिकाणी रिव्हर्स अटॅक पाहायला मिळाला. चेंडू बराच काळ आले होते. जेल होण्याची संधी आणि सुरेख झेल आपलातून झेल पाहायला मिळाला. साठ विकेट मी आतापर्यंत मिळवण्यास यश प्राप्त केलं वारदुली संघानं. येणारे 10 चेंडू आणि 27 धावांची गरज असणारे नौका फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आदित्य काय गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज तेजस या गोलंदाजाकडून तिसरे षटक प्रगती पथकावर असताना षटकातील मात्र 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही या षटकातील मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे मात्र 10 चेंडू असतील आणि विजय करता 27 धावांची गरज असणार आहे टीम वाशिवली संघाला. सुरेख चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही संघ दरम्यान. इथे मात्र बॅटची एज पुन्हा एकदा संधी होती परंतु यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय. चेंडू नक्कीच जाणार निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर
येणारे मात्र आता 9 चेंडू आणि जिंकण्याकरता धावा पाहिजेत त्या 27. यावेळी पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा संधी नक्कीच आहे आणि सुरेख झेल मात्र टिपला यष्टीरक्षकानं. 8व्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. असं वाटतंय आता वाशिम संघ ऑलआउट होतो का काय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज आदित्य या गोलंदाजाकडून. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काय नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज जयेश. आता मात्र येणारे 8 चेंडू. आठ चेंडू आणि 27 धावांची गरज असणारे टीम वाशिवली संघाला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली टीम वारदोली संघाकडून. आदित्य याचा पुढचा बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या वरून जमीन लगतचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. चेंडूला उचलला फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं धावफलक मात्र नक्कीच वाढतोय. धावफलकावर जाऊन पोहोचलोय त्या 24. येणारे 7 चेंडू आणि 25 धावांची गरज असणारे टीम वाशिवली संघाला. आदित्य पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु धोका नक्कीच झालाय. या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. आता समीकरण पूर्णपणे बदललं जातोय. येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज असणारे आणि लास्ट विकेट आता मात्र आहे. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असणारे टीम वाशिवली संघाला. काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली टीम वारदोली संघाकडून. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावफलकावरती पहिल्या षटकात 6 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर 15 धावा दुसऱ्या षटकात आल्या आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तेजसने फक्त 4 धावा आणि 3 विकेट मात्र त्याने मिळवल्या. आता येणारे 6 चेंडू आणि विजय करता 24 धावांची गरज. अतिशय सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे वाशिवली संघ तर दुसऱ्या बाजूला संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम वारदोली संघ. अतिशय सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तब्बल तुल्यमान संघ आहेत आणि कोण बाजी मारणार. एका बाजूला वाशिवली संघ पुढे जाणार या स्पर्धेत तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर वारदोली संघ. दोन्ही पार्ट्या दोन्ही संघाच्या बाजूने समान झुकलेले आहेत. परंतु जीवन शिंदे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये येते तोपर्यंत वाशिवली संघ हा मात्र विजयाच्या उंबरठ्यावर नक्कीच राहणार आहे. तर चौथा षटक घेऊन येतोय गोलंदाज महेश. याचा पहिला बॉल इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी विकेट नक्कीच मिळते. पायचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज मात्र अडचणीत सापडला आणि ऑल आउट मात्र झाला. या ठिकाणी विजय मात्र संपादन केलं ते टीम वारदोली संघानं. अतिशय सुरेख सामना पाहायला मिळाला.